सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजली ताई, आपण पाहतोय खोक्याला अखेर अटक झालेली आहे। 6 दिवसांपासून तो फरार होता। नाही, 6 दिवसांपासून फरार होता। परवा रात्री 9 वाजेपर्यंत मला वाटतं आपण त्यांची ती एका माध्यमावरची मुलाखत बघितली आणि तो तिथून प्रयागराजला गेलाय, म्हणजे ते माध्यम तिकडे गेलं होतं का हा त्याच्यानंतर गेलाय, असंख्य प्रश्न आहेत मनात। पण आज शेवटी आपल्या पोलिसांनी काहीतरी कर्तबगारी दाखवली, काहीतरी अटक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं अभिनंदन करायला पाहिजे। मला वाटतं आपण फुलं घेऊन गेलं पाहिजे तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना आता सांगितलं पाहिजे, जसं याला अटक केली तशी कृष्णा आंधळेला पण करा लवकरात लवकर। पण कसं आहे की म्हणजे आपण हसणं वगैरे ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी इतक्या गंभीर होत चालल्या आहेत ना आता की काय, म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत प्रत्येकाचे आका आहेत आणि जसं आता सुषमा अंधारे म्हणत होत्या की एवढं करून आपण त्यांना अटक झाली म्हणून खुश होतोय, पण त्या आज जाऊन पुन्हा त्यांना VIP ट्रीटमेंट मिळणारच आहे। त्यांना काही सामान्य लोकांसारखं वागवलं नाहीच जाणार आहे आणि आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आता लढायला हवं। अगदी धन्यवाद दिलेल्या या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक झालेली आहे। प्रयागराज मधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गेल्या 6 दिवसांपासून खोक्या फरार होता। खोक्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। आता सध्या वन विभागाने सुद्धा त्याच्यावर नव्यानं गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी प्रयागराज मधून त्याला अटक केलेली आहे। दरम्यान या मधल्या काळामध्ये खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।